तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे काही वारीचे इमेजेस असणार आहेत त्यामध्ये विठ्ठलाचे इमेजेस असतील किंवा अजून वारीचे काही वारीमधले काही फोटो असतील तर ते तुम्हाला देणार आहे. का तर जेव्हा आपण आषाढीचा बॅनर असेल किंवा कोणताही पालखी प्रस्थानचा असेल किंवा अजून रिंगण जे आपण बनवत असतो ते तशा टाईपमध्ये क्रिएटिव्ह डिझाईन बनवत असतो तेव्हा आपल्याला त्या अशा टाईपचे फोटो लागत असतात. पण कसं असतं, आजकाल आपण जर सर्च केलं नॉर्मली गुगलवरती तर तशा टाईपचे आपल्याला फोटो भेटत नाही किंवा तशा टाईपचे क्वालिटीचे फोटो आपल्याला भेटत नाही. तर ते कुठून घ्यायचे त्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आज हे सांगणार आहे की तुम्ही ते फोटो कसे यूज करू शकता, कशा टाईपमध्ये, आणि त्यामध्ये त्या इमेजेस कोणते कोणते असणार आहेत, काय काय असणार आहे, ते सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका. आणि मित्रांनो, चॅनल कोण असेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरच्या बायकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर मित्रांनो, आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, लिंक दिलेली खाली जाऊन फॉलो करा. तुम्हाला रेग्युलरली डिझाईन बघायला भेटतील त्याच्या आपल्या दुसऱ्या पेजवरती. ओके, दोन्ही पेजला तुम्ही फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात. तर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं, आपण जेव्हा नॉर्मली गुगलवर सर्च करतो, वारी म्हणून नॉर्मली सर्च करतो, तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी वारीचे इमेजेस दिसतात. जेव्हा आपण ओपन करतो ते इमेजेस, ते वेगवेगळ्या जर तुम्ही बघितलं तर साईडवरती असतात किंवा कोणत्या पण साईडमध्ये असतात, पण ते इमेज फॉर्मॅटमध्ये नसतात. कधी जर तुम्ही बघितलं तर इमेज फॉर्मॅटमध्ये नसतात. तर कसं असतं मित्रांनो, त्या आणि इमेज फॉर्मॅट जरी मी नसल्या तर त्या क्लिअर नसतात. जेव्हा आपण डिझाईनमध्ये वापरत असतो, आपण कधी कधी काय करत असतो, आपल्याला ते बऱ्यापैकी होल्डिंगवरती वापरायचे असतात, त्या टाईपच्या डिझाईन असतात किंवा अजून कुठे पण सोशल मीडियावर आपण वापरतो, पण ते इमेजची क्वालिटी एवढी लो असते की ते आपण डिझाईनमध्ये वापरू शकत नाही, आणि लो पण असते. आणि आणि बऱ्यापैकी ते असे म्हणू शकतो की एवढे चांगले नसतात खास असे फोटो. मग ते आपण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. एकदा आपण ते फोटो ओपन करून दाखवतो तुम्हाला कोणते कोणते काय आहेत. आणि त्यामध्ये मित्रांनो, तर तुम्ही बघितलं तर PNG इमेज पण अवेलेबल नसतात आपल्याला, तर ते PNG इमेज पण दिले 2-3 तर मित्रांनो, तुम्ही जर स्क्रीनवरती बघितलं, जेव्हा एक्स्ट्रॅक्ट कराल फाईली, तर त्यामध्ये तुम्हाला 2 फाईल दिसतील. एक तर विठ्ठलाचे इमेजेस आहेत आणि काही वारीचे इमेजेस आहेत. थोडेफार मोजकेच आहेत, पण चांगल्या क्वालिटीचे इमेजेस तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला दाखवत होते आता. जर तुम्ही बघितले विठ्ठलाचे इमेजेस तर टोटल बघू शकता, टोटल 15 इमेजेस आहेत. ओके, काही मेन मूर्तीचे पण इमेजेस आणि काही जे दिवे घाटातली मूर्ती आहे त्याचे पण इमेजेस आहेत. ओके, तर तुम्ही बघू शकता. ओपन करतो मी नॉर्मल. हे जर ओपन केलं तर तुम्ही जर बघितलं तर इमेजची क्वालिटी चांगलेली, आणि हेच PNG स्वरूपात पण तुम्हाला मी दिलेले, जेणेकरून तुम्ही जर मोबाईलवरती क्रिएट करा असेल किंवा PCवरती क्रिएट करा असेल, तुम्ही जर हे नॉर्मली वापरू शकता तुम्ही डिझाईनमध्ये, आणि एक चांगली डिझाईन तुम्ही बनवू शकता. इथं बघू शकता अशा टाईपमध्ये काही, आणि क्वालिटी बघू शकता इमेजची. क्लिअर इमेजेस असणार आहे त्या टोटल. जर तुम्ही बघितलं तर क्लिअर इमेजेस दिले आहेत तुम्हाला. म्हणजे जरी तुम्ही होल्डिंगवरती वापरले तरी तुम्ही ही इमेज फाटणार नाही, व्यवस्थित दिसेल. तुम्हाला ओपन करून दाखवतो. ओके, हे बघू शकता अशा टाईपमध्ये हे क्लिअर इमेजेस आहेत टोटल. एक जर ओपन करून बघितलं तर फक्त काय सगळ्याच बॅकग्राऊंड रिमूव्ह करून नाही दिलेले. तुम्ही एकदा रिमूव्ह करू शकता या बॅकग्राऊंड, जसं तुम्हाला डिझाईनमध्ये लागतील तशा. ह्या इमेजच्या बॅकग्राऊंड रिमूव्ह करून तुम्ही डिझाईनमध्ये वापरू शकता. टोटल बघू शकता, टोटल क्लिअर इमेजेस आहेत. तुम्ही रेग्युलरली हे वापरू शकता डिझाईनमध्ये. ओके, हे अशा टाईपमध्ये. आणि मी तुम्हाला हे बॅकग्राऊंड पण रिमूव्ह करून दाखवलेलं आहे ह्याच्यामध्ये. इथं बघू शकता अशा टाईपमध्ये काही इमेजेसचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं आहे मी. ओके, तुम्ही वापरू शकता अशा टाईपमध्ये. ओके, आणि टोटल क्लिअर इमेजेस आहेत. बघितलं तर हे पण बघू शकता, ज्ञानेश्वर महाराजांची इमेज आहे, हे पण क्लिअर आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागणार आहे, ह्याची बॅकग्राऊंड रिमूव्ह करावं लागणार आहे. ओके, तर मित्रांनो, हे एक फोल्डर आहे, जे दुसरं फोल्डर आहे ते एक आहे. ओके, अशा टाईपमध्ये हे दुसरं फोल्डर आहे. बघू शकता ही वारीची टोटल इमेज आहे. ह्याने तुम्ही ही जी इमेज वापरली तर तुम्ही फोटो मॅनिप्युलेशन किंवा डिझाईनमध्ये पण वापरू शकता. असे हे रिंगणचे जे फोटो आहेत, जे वारीमधलं रिंगण असतं किंवा, आणि अशा टाईपचे फोटो आहेत. हे बघू शकता, हे इमेज टोटल क्लिअर आहेत. हे तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये वापरू शकता. हे पालखीचे इमेजेस आहेत. ओके, अशा टाईपचे काही इमेजेस आहेत, तुम्ही रेग्युलर वापरू शकता डिझाईनमध्ये एक प्रकारे. ओके, आणि मित्रांनो, हे जे काही इमेजेस असणार आहे, आता हे पण इमेज बघू शकता. ओके, आणि हे जे काही इमेजेस असणार आहे
त्यांचं आपण बाकीच्यांचे इमेजेस याच्यात क्रेडिट आपण दिलेलं आहे, जे फोटोग्राफर असतील त्यांचं इमेजेसचं क्रेडिट आहे. ओके. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हेच होतं की तुम्हाला काही इमेजेस दिलेले आहेत, तुम्ही रेग्युलरली हे अशा टाईपमध्ये डिझाईनमध्ये वापरू शकता आणि एक चांगली डिझाईन क्रिएट करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो, चॅनल कोण नवे असेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे बॅक प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.